नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करता बरोबर दुरावसे धुरे करता बरोबर दुरावसे धुरे वाचे पुरे वावसे आहे एक भावाचे कारण काही नलगे एक भावाचे कारण हो कामणे नाना विठोबाचे काही नलगे एक भावाचे कारण काही नलगे एक भावाचे कारण हो कामणे नाना विठोबाचे करता बरोबर दुरावसे धुरे करता बरोबर दुरावसे धुरे वाचे पुरे वावसे
सांगतो तुमासी भजारे विठ्ठला सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे धुरे करिता बरोबरी दुरावसे धुरे भवाची हे पुरे वाहावसे काही न लगे एक भावची कारण तुका मनियान विठोबाचे करिता भरोभरे धुरावसी धुरे भवाची हे पुरे वाहावसी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलीकाय दातुं मुनीन्द्र हे समागततिष्ठं तमानंद कंधं परब्रह्मलिंगं भजे
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजे सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य तमाम वारकऱ्यांचे हृदयस्थान देवणीवासी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग 3 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाच्या पूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या ज्या गाभामध्ये आमचे परम आदरणीय परम मित्र दत्ता भाऊंनी हे खूप असं सुंदर असं घर आपल्या समोर हे उभा केलेला आहे आणि या घराच्या वास्तुशांती निमित्त किंवा घरामध्ये प्रवेश करण्यासाठी एकतरी आपण प्रवेश करत असताना किंवा कुणाही चांगल्या कार्याला सुरुवात करत असताना किंवा जीवनाच्या सुंदर अशा कार्याला सुरुवात करत असताना आपण काहीतरी देवाचं चांगलं कार्य केलं पाहिजे। त्याच न्यायानं त्याच पद्धतीनं आमचे दत्ता भाऊंनी खूप असं सुंदर असं घर राहण्याकरता आपण खूप सुंदर असं देखण्यासारखं घर आपण बघण्यासारखं घर आमच्या भाऊंनी बांधलेलं आहे। आणि भाऊंनी म्हटले महाराज आमच्या घराचं पूर्णपणे काम झालेलं आहे आणि आम्हाला घरामध्ये जात असताना आम्हाला वस्तुशांती वगैरे करायची आहे। महाराज काय केलं पाहिजे, काय करावं लागेल? महाराज आपण एका बसल्या ठिकाणी भजन वगैरे करावं किंवा एखादी छोटं मोठं आपण कार्य कीर्तन भजन वगैरे करावं। दत्ता भाऊंचा फोन आला। मी म्हणलो महाराज भाऊ आपल्याला जर वास्तुशांती जर करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपण घरामध्ये आपण घरापाशी आपण घर बांधल्याच्या नंतर आपण काय करावं? एक आपण कीर्तन भजन करावं, देवाचं नामस्मरण घ्यावं, पांडुरंग परमात्म्याची भक्ती करावी, त्या पांडुरंग परमात्म्याला अनुसरून त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करून आपण घरामध्ये प्रवेश करावा। तरी असं म्हटल्याच्या नंतर मी म्हणलं बाबा ठीक आहे आपण करूयात। आपण सर्वजण मिळून सुंदर आपण ठिकाणी घरामध्ये कीर्तन भजन वगैरे करावं अशी माझी इच्छा होती। पण काय त्यांचं मन असेल बघा ना। मी म्हणलं बाबा खर्चामध्ये जास्त जाऊ नका सरपंच साहेब, खर्चामध्ये जास्त जाऊ नका, आपण घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम आपण घरामध्ये करावा आणि होईल त्या पद्धतीने आपण भजन करावं असा विचार माझ्या डोक्यामध्ये होता। तरी म्हणले महाराज माझी इच्छा आहे आपण खूप असं मोठं काम घर बांधून आपलं झालेलं आहे आणि मला छोटं मोठं करायचं नाही महाराज, मनसोक्त मला कार्यक्रम मला कीर्तनाचा ठेवायचा आहे आणि तुम्ही काय ते बघा। असं म्हटल्याच्या नंतर आमची खूप जुनी ओळख सरपंच साहेब मित्रत्वाच्या नात्यानं त्यांना सांगितलं बाबा तुम्हाला जर कीर्तन जर करायचं असेल त्या पांडुरंग परमात्म्याचं जर नाव घ्यायचं असेल तर खूप नियोजन करावं लागतं, त्याला माईक सिस्टम लागते, गाणारे लागतात, वाजवणारे लागतात, टाळकरी लागतात। हे एकट्याचा खेळ नव्हे, यांना सगळं घेऊन चालत असताना महाराज तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला देखना सोळा माझ्या घरामध्ये झाला पाहिजे, माझ्या घरामध्ये देवाचं नामस्मरण झालं पाहिजे।
का? अरे माणसाची इच्छा असते. अहो लाख लोकांनी जरी आपण जर ठरवलं ना, अरे मला कीर्तन जर ठेवायचं जर ठरवलं तर त्याला खूप मोठं मन लागतं बरं का सरपंच साहेब. अहो कुणी बसल्या ठिकाणी डोंबराचा खेळ लावायला वेळ लागणार नाही, एखादी तमाशा लावायला वेळ लागणार नाही, पण एखादी कीर्तनाचा जर कार्यक्रम ठेवायचा लागलाच तर त्याला खूप पूर्व नियोजन करावं लागतं, पूर्ण तयारी करावी लागते. असं म्हटल्याच्या नंतर दत्तांनी असं म्हटले, महाराज तुम्हाला काय करायचं ते करा, पण आम्हाला कीर्तन तुमचंच पाहिजे, आम्हाला टाळकरी लागतात. मी एवढं सगळं घेऊन येतो, टेन्शन नकोस, सगळं आपण म्हणण्याप्रमाणे आपण करावं. कारण मित्रत्वाचं असं आहे, मित्रत्वाचं नातं असं आहे. अरे मित्राने जर हाक जर दिली ना तर अर्ध्या रात्री धावून जाणारा मित्र असतो. त्याच्याकरता दत्तांना म्हणलं, बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण जमल त्या पद्धतीने आपण कार्यक्रम करूयात. असं म्हटल्याच्या नंतर कार्यक्रमाची खूप पूर्ण तयारी त्या वाघानं पट्ट्याने केलेली आहे. महाराज एकटाच आहे, कोणी नाही महाराज त्याच्या पाठीशी. अरे कुणाचा वडिलाचा सुद्धा आधार नाही त्याला. अरे एकटा कार्यक्रम करतो त्याला महाराज त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. काय महाराज, अहो एकट्यानं हा एकट्याचा खेळ नवं सरपंच साहेब, हे एकट्यानं करायचं नवं. अरे ह्याला पूर्ण तयारी लागते आणि त्याच्याकरता त्याला पुण्याई लागते बरं का. पुण्याईशिवाय कार्यक्रम होत नाही. त्याच्या मागे पुण्याई एकतरी पाहिजे आणि एकतर त्याची आवड सुद्धा पाहिजे बरं का. अरे वडील नसताना सुद्धा असा भव्य दिव्य कार्यक्रम आणि देखणं बघण्यासारखं घर या पट्ट्यानं बांधलेलं आहे महाराज. अहो महाराज काय खर्च लागतो, काय त्याला तयारी लागते, काय त्याला पूर्ण तयारी लागते, तो त्याचं त्यालाच माहित. मी म्हणलं आल्याबरोबर, अरे बाबा एवढं खर्च कशाला करतोय, नको करूस महाराज. अहो कमवायचं तर कुणासाठी हो, करावं तर कुणासाठी महाराज. हा कमवून पैसा ठेवायचा तरी कुठं. अरे आपण जन्माला आल्याच्या नंतर, आपल्याला हा जन्मदेह प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाला काय लागतं महाराज, माणसाला काय लागतं, एकच तीनच गोष्टी लागतात, अन्न वस्त्र आणि निवारा. महाराज सगळं काही आहे हो, त्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं काही मला प्राप्त झालेलं आहे. म्हणून महाराज हे मी करतोय, मला याची आवड आहे, मला त्याची परमार्थाची मला आवड आहे. मी म्हणलं बाबा कशाला एवढा खर्च करू नकोस, आपण बसल्या ठिकाणी आपण भजन वगैरे करूयात. नाही महाराज, पण मला करायचंय. हा देखना सोहळा आपण आपल्या समोर आपण पाहतोय, आपलं भाग्य आहे. आणि त्याच न्यायानं आपण आज कीर्तन भजन नामस्मरण महाराज वास्तुशांतीचं हे नामस्मरण, या पांडुरंगाची भक्ती, त्या देवाचं नामस्मरण, संतांना आठवण करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त या परमार्थामध्ये. इथं आपण भजन नामस्मरण इथं करू शकतो. हे नामस्मरण कोणी करावं? अरे नामस्मरण हे फक्त मनुष्यानं होत असतं. हे नामस्मरण फक्त माणसानीच करावं. का महाराज, माणसानीच का करावं महाराज? दुसरे कोणी करू शकत नाहीत का? अरे बाबा कोण करते, कोण नामस्मरण करावं? अरे हा नामस्मरण करण्याकरता आपल्याला हा जीवनच आपल्याला जन्माला घ्यावा लागतो. भजना घोमटा तोया झाला फाटा बाधिक
बाधिकेचा. अरे हा नरदेह कशाला जर भेटला असेल तर हा नरदेह आपल्याला मनुष्य जन्म आपल्याला कशासाठी भेटला असेल तर फक्त एकाच कारणासाठी. देह दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. आम्हाला जन्म जर कशासाठी मिळाला असेल तर मला फक्त भजना करता मला जन्म दिलाय. तुकोबरा हेच सांगतायत. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबरा सांगतायत मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे कोण सांगते? जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगतायत. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. अरे फक्त एकच करा त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन, त्या देवाचं भजन, संतांची संगती. या साधू संतांच्या आशीर्वादानंच महाराज आपल्याला हे पुण्याई प्राप्त होते. आणि पुण्याई प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला हा देह निर्माण झाल्याच्या नंतर आपण एकच करावं, त्या फक्त आणि फक्त भजनामध्ये लीन राहावं, त्या देवाचं भजन करावं, साधू संतांची संगती करावी, त्या पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये आपण लीन व्हावं. कोण सांगतंय? जगद्गुरु तुकोबरा सांगतायत. सांगतो तुम्हासी अरे जागे व्हा, उठा. अरे काय करा? हा तुम्हाला देह मिळालाय ना, हा देह मिळाल्याच्या नंतर आपण कुठेही वाया जगजोगी 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 जाग 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 बोलती. अरे उठा, जागे व्हा. अरे हा जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा भेटणार नाही, हा मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा येणार नाही. अरे हा मनुष्य जन्म घेण्यासाठी आपल्याला कोठी 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 एवढेतून फिरून 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 आपल्याला हा मनुष्य जन्म आपल्याला घ्यावा लागतो. हा मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा मिळणार नाही. महाराज आपण जन्माला आलायत ना, अरे जन्माला आल्याच्या नंतर आपण उघडायचं नाही महाराज. अरे जन्माला आल्याच्या नंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर आपण कुठंतरी आपली कीर्ती आपण वाढवली पाहिजे. अरे जन्माला आल्याच्या नंतर आपण घरामध्ये बसायचं नाही. अरे आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण काहीतरी करायचं महाराज. अरे जन्माला आलायत ना, अरे महाराज हा जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही हो. अरे साधू संत सांगतायत आपल्याला हा जन्म पुन्हा भेटणार नाही. त्याच्याकरता आपण या जन्माला आल्याच्या नंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं कुठंतरी नाव घेतलं पाहिजे. अरे जन्माला आल्याच्या नंतर आपण काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे. अरे आपण जन्माला आल्याच्या नंतर कुणाचं तरी चांगलं चितलं पाहिजे. अरे महाराज आपण जन्माला आल्याच्या नंतर कुणाचं तरी काहीतरी कुठ खावं, अरे कुणाचं तरी कुणाला तरी नाव ठेवावं, कुणाला तरी काहीतरी म्हणावं, कुणाला काहीतरी सांगावं. अरे हा जन्म त्याच्याकरता नाहीये. हा जन्म जर कशा करता असेल, हा जन्म जर कशा करता असेल, हा जन्म आपल्याला त्या चांगल्या कामाकरता, चांगल्या जगण्याकरता, चांगलं राहण्याकरता आणि एखाद्याचं चांगलं करण्याकरता हा आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे. आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण फक्त एकच करावं. अरे आपण जन्माला आल्याच्या नंतर लहानाचं मोठं व्हावं,
लहानाचं मोठं झाल्याच्या नंतर आई वडिलांनी आपल्याला तळ हाताचं पोसावं आणि तळ हातासारखं पोसत असताना हातामध्ये वागवावं, लहानाचं मोठं करावं, शाळेमध्ये पाठवावं. शाळेमध्ये आपण जातोय, शाळेमध्ये गेल्याच्या नंतर लहानाचं मोठं व्हावं. अरे झाल्याच्या नंतर आपण काहीतरी करावं, कुठंतरी चांगलं राहा, कुठंतरी चांगल्याचं काम करा. अरे कुठंतरी नाव आपलं नाव लौकिक झालं पाहिजे. अरे आपण एखादी जर विचार करा, अरे आपण जर कुणातरी एका पिक्चरला गेल्याच्या नंतर, आपण जर एखादी सिनेमा पाहिल्याच्या नंतर, आपण कुठला तरी टॉकीजला जाऊन पिक्चर बघितल्याच्या नंतर, अरे पिक्चर लगेच 4 दिवसात आपण जुना होऊन जातो. पण आज सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांची गाथा आपण वाचतोय महाराज, हे आपलं भाग्य आहे. अरे आज सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांचं नामस्मरण आपण करतोय ना, तो आपला भाग्य आहे. अरे आपण विचार करा, आपण साधू संतांच्या पवित्र अशा जन्मभूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहे. अरे ज्ञानोबराय तुकोबराय छत्रपती करावं, काहीतरी आपण जन्माला आल्याच्या नंतर केलं पाहिजे. अरे विचार करा, अरे काल परवा महाराज एक पिक्चर होऊन गेला बघा, कोणता रे, छावा. अरे आपण गेला असाल, आपण 100-200 रुपये खर्च करून आपण त्या पिक्चरला गेला असाल रे. पण पिक्चरला गेल्याच्या नंतर आपण छावा चित्रपट पाहिल्याच्या नंतर, अरे काय त्या छावा, त्या संभाजी राजांना काय महाराज त्या मुघलांनी त्रास दिला. अरे काय माझ्या छावांना काय त्रास लोकांनी द्यावा. अरे विचार करा, अरे आमच्या छावाला किती लोकांनी त्रास दिला. तरी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या करता, या स्वराज्या करता, अरे कुठंतरी आपलं नाव व्हावं, कुठंतरी आपल्याला चांगलं म्हणावं, त्याच्या करता नाही रे, या देशाकरता लढणारे आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत. अरे कुठंतरी आपण जगलं पाहिजे, कुठंतरी आपलं नाव झालं पाहिजे. अरे कुठंतरी आपण चांगलं वागलं पाहिजे. त्याच्याकरता, चांगलं वागण्याकरता, चांगलं राहण्याकरता आपल्याला एकच करावं लागतं, या साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला यावं लागतं. अरे जन्माला आल्याच्या नंतर उभं राहायचं नाही. अरे जन्माला आल्याच्या नंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. अरे विचार करा अरे विचार करा. अरे बघा ना माय बापांनो, अरे ज्ञानोबरायांना लोकांनी किती त्रास द्यावा हो, किती माझ्या ज्ञानोबरायांना त्रास या लोकांनी दिला. लोकांना त्रास असा दिला नाही. अरे माझ्या ज्ञानोबरायांना जरी कोणी गावामध्ये जर पाठवलं ना, अरे ज्ञानोबरायांना गावामध्ये प्रवेश, त्या आळंदीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांना प्रवेश नव्हता. का? अरे ज्ञानोबरायांना लोकांनी आढळलं, अरे ज्ञाना तुला गावामध्ये प्रवेश नाहीये का? अरे ज्ञानोबरायांचं काहीतरी पाप होतं का? नव्हतं. अरे का? ज्ञानोबरायांनी आपल्या करता, या जगाकरता, या जगाच्या उद्धाराकरता, या जगाच्या कामाकरता देह जर कोणी जिजवला असेल, अरे माझ्या ज्ञानोबरायांचा विचार आपण डोळ्यासमोर घ्यावं. हा विचार ज्ञानोबरायांचा. अरे ज्ञानोबरायांचे 4 भावंड राहत असताना ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त भोगावं. का देहांत प्रायचित्त भोगावं? अरे माझ्या मुलाला कुठंतरी न्याय मिळावा, माझ्या मुलाला कुठंतरी राहण्याकरता जागा मिळावी. अरे माझ्या मुलांना त्या आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश मिळावा, म्हणून माझ्या ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त भोगावं. अरे 4 भावंड सांभाळण्याची जबाबदारी माझ्या ज्ञानोबरायांकडे यावी. ज्ञानोबरायांनी सांभाळ करावं. पण सांभाळ करत असताना एक छोटीशी मुक्ता त्या ज्ञानदादाकडे येते. दादा अरे 4 दिवस झाला आपण उपाशी आहेत. दादा आपण 4-5 दिवस झालो उपाशी आहेत. दादा तुम्ही काय करा, अरे तुम्ही आळंदीमध्ये जा. आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर काहीतरी माधुकरी मागून आणा. दादा तुम्ही आळंदीमध्ये जा. कोण म्हणते? अरे ती छोटीशी मुक्ता त्या ज्ञानदादाला सांगते, दादा अहो तुम्ही इथं बसून चालणार नाही. तुम्ही काय करा, अरे 4 दिवस आपण उपाशी आहेत, काहीतरी खाण्याकरता घेऊन या. कोण म्हणते? अरे छोटीशी मुक्ता त्या ज्ञानदादाला सांगते. हो ज्ञानदादांनी विचार करावा, आळंदीमध्ये प्रवेश करावा. आळंदीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर, आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी माधुकरी मागावी. अरे माझ्या ज्ञानोबरायांना कुणी द्यायचं नाही. ज्ञानोबराय समोरच्या दारामध्ये जात आहेत. अरे ज्ञानोबरायांनी म्हणावं, अरे माते काहीतरी द्यावं. ज्ञानोबरायांना कोणी वाढलेलं ज्ञानोबराय जाता घेऊन येत आहेत. रस्त्याने जात असताना
त्या ज्ञानोबरायांना विसोबा खेचर नावाचा माणसानं अडवावं, ज्ञानोबरायांना विचारावं, अरे ज्ञान्या कुठे चाललायस? काका काका ऐका ना, अहो 4 दिवस झालं माझी मुक्ताई उपाशी आहे. अहो दादा माझी बहीण 4 दिवस झालं उपाशी आहे, काहीतरी घेऊन जाऊ द्या. अहो थोडस काहीतरी खाण्याकरता माझ्या मुक्तेला घेऊन जातोय. अरे ज्ञानोबरायांच्या झोळीतलं पीठ सांडावं. अरे सांडलंच नाही तर ज्ञानोबरायांच्या झोळीतलं पीठ सांडलेलं तुडवलं गेलं का? अरे एवढा त्रास आमच्या साधू संतांनी आपल्याकरता घेतलेला आहे. आपण त्या मातृभूमीमध्ये जन्माला आलोय. अरे का? अरे एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायांना लोकांनी दिला तरी माझ्या ज्ञानोबरायांनी खचलं नाही. ज्ञानोबरायांनी घराकडे यावं, घराकडे जात असताना ज्ञानोबरायांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. ज्ञानोबराय पाहतायत, ज्ञानोबराय रडत रडत घराकडे जात आहेत आणि छोटीशी मुक्ता वाट पाहते कुणाची? अरे माझ्या ज्ञानोबरायांची वाट पाहते. आता दादा मला खाण्याकरता घेऊन येईल, आता माझा ज्ञानदादा येईल, आता ज्ञानदादा 4 दिवसाची पोट भागवेल. कोण विचार करते? अरे अरे छोटीशी मुक्ता त्या ज्ञानदादाकडे पाहते, पण माझे ज्ञानदादा समोर जात आहेत. ज्ञानदादा समोर गेल्याच्या नंतर घरामध्ये प्रवेश ज्ञानोबराय करतायत. प्रवेश केल्याच्या नंतर ज्ञानोबराय पाहतायत आणि पाहत असताना छोटीशी मुक्ता म्हणते, दादा. ज्ञानोबराय घरामध्ये गेल्याच्या नंतर ताठी लावून घेत आहेत. ते छोटीशी मुक्ता म्हणते, दादा 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 ऐका ना. अहो दादा मला भूक लागली नाही. हो दादा मला 4 दिवस झाले मला भूक लागली नाही. दादा तुम्हाला काय झालंय? काय झालंय दादा? दादा सांगा ना. अहो तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी आणताय. दादा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणताय का? लोकांनी काही म्हटलं नाही मुक्ते. आपल्या आई वडिलांनी आपल्याला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून देहांत प्रायचित्त होणारे आपले मायबाप तरी आज सुद्धा आपल्याला आनंदीमध्ये प्रवेश नाहीये. अरे विचार करा. अरे ते छोटेशी मुक्ता त्या ज्ञानदादाला सांगते, दादा तुम्हाला घरामध्ये बसून चालणार नाही. अहो तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. दादा तुम्ही मध्ये बसून चालणार नाही. दादा तुम्ही ताठी उघडा आणि ताठी उघडल्याच्या नंतर तुम्ही या जगाला दाखवा तुम्ही कोण आहेत. या जगाला कळू द्या. दादा तुम्ही मध्ये बसून चालणार नाही. या जगाला तुम्ही काहीतरी दाखवलं पाहिजे. अहो तुमचं ज्ञान तुमचं या जगाला तुम्ही पाझळलं पाहिजे. दादा तुम्ही मध्ये बसून चालणार नाही. कोण म्हणते? ते छोटीशी मुक्ता त्या ज्ञानदादाला उपदेश करते, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. अरे विचार करा. अरे ते छोटीशी मुक्ता त्या ज्ञानदादाला सांगावं आणि ज्ञानोबरायांनी बाहेर यावं आणि या जगाच्या कल्याणाकरता बाहेर करावं. या जगाच्या कल्याणाकरता ज्ञानोबरायांनी बाहेर पडावं आणि बाहेर पडल्याच्या नंतर ज्ञानोबराय या जगाचं कल्याण करण्याकरता ज्ञानोबरायांनी बाहेर कुणाचं ऐकावं? त्या छोट्याशा मुक्ताबाईचं ऐकावं का? अरे हा जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हा स्मरणामध्ये आपण राहिलं पाहिजे. अहो महाराज तुम्ही म्हणताय ना देवाची संगती करा, संतांची संगती करा. अहो संतांची संगती आम्ही करू, पण कुण्या संतांची करू? महाराज आम्ही देवाचं भजन करू, पण कुण्या देवाचं भजन करू? अहो महाराज एक देव आहे का? एक देव आहे. तुम्ही म्हणता कीर्तनामध्ये देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अहो कुण्या देवाचं भजन करावं? महाराज जेवढे आपले दिवस आहेत ना तेवढ्या दिवसाची देव झाली. कुणी म्हणते सोमवारचा देव वेगळा. सोमवारी फक्त एकच शिव 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 फक्त शंकराचीच भक्ती करावी. किती देव झाले महाराज? किती देवाची भक्ती करावी? मंगळवारचा वेगळा आहे, बुधवारचा वेगळा आहे, गुरुवारचा वेगळा आहे. सगळ्या देवाचे वेगळे वेगळे वार आहेत. अरे पण तुकोबरा एकच सांगतायत आपला एकच देव करून घ्यावा. कोणता देव Yeah.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विण जीवा सुख नव्हे. जगद्गुरु तुकोबराय ठामपणे सांगतायत अरे एकच देव आहे, एकच देव आहे. कोणता? आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विण जीवा सुख नव्हे. एकच देव आहे. कुठला देव? पंढरसी पांडुरंग परमात्मा मध्ये त्या पंढरपुरामध्ये 28 युगापासून थांबलेला पांडुरंग परमात्मा तो एकच आहे. अनेक नाही, एकच असणारा देव कुठे जर असेल तर अरे कुठे जर असेल ना त्या पंढरपुरामध्ये करकटेवरती हात ठेवून थांबलेला पांडुरंग परमात्मा तो एकच आहे. अहो तुम्ही म्हणता अनेक देव आहेत, अनेक नाही, एकाच देवाची भक्ती करा. अहो महाराज कुण्या देवाची भक्ती करा, कुण्या देवाची भक्ती करा, कुण्या देवाची भक्ती करा. पंढरसी पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरामध्ये थांबलेला 28 युगापासून थांबलेला पांडुरंग परमात्म्याची आपण भक्ती केली. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी आवड दुरी, करिता बरोबरी आवड दुरे, करिता बरोबरी दुरावड दुरी, करिता बरोबरी दुरावड दुरी. अरे फक्त देह जर आपल्याला जर देव एकच करून घ्यायचा असेल ना, फक्त त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती आपण केली पाहिजे. अहो महाराज त्या पंढरपुरामध्ये थांबलेला पांडुरंग परमात्मा, 28 युगापासून थांबलेला पांडुरंग परमात्मा जर कुणासाठी थांबलेला असेल तर आपल्याकरता, या जगाकरता, या जगाला सांगण्याकरता, या जगाला आशीर्वाद देण्याकरता पांडुरंग परमात्मा थांबलेला आहे. अहो थांबला नसून 28 युगापासून थांबलेला पांडुरंग परमात्मा आज जर त्या पांडुरंग परमात्म्याचं जर दर्शन जर घ्यायचं झालं तर महाराज आपल्याला बारी लागते. बारीने दर्शन आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं घ्यावं लागतं. आता सध्या कार्तिकी वारी चालू आहे महाराज. सध्या तर एवढी गर्दी आहे पंढरपुरामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता महाराज 10-10 तास लोक बारीला थांबतायत. का? अरे त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मला व्हावं, अरे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मला कुठंतरी व्हावं. त्या पांडुरंग परमात्म्याला आपण काहीतरी मागावं, त्या पांडुरंग परमात्म्याला काहीतरी आपण मागितलं पाहिजे. म्हणून महाराज त्या देवाच्या दर्शनाकरता आपण जातोय. अरे कुणीतरी गेलं का सहज त्या पांडुरंग परमात्म्याकडे जावं, किंवा आपल्या गावातल्या ग्रामदैवत हनुमंतरायांच्या समोर जावं आणि कोणीतरी सहज जाऊन दर्शन घेऊन यावं, असं कुठं झालंय का? झालंय ना. अरे आपण देवाच्या
देवाच्या समोर गेल्याच्या नंतर काही ना काही त्या देवाला मागतच असतो. समोर गेल्याच्या नंतर त्या देवाला काही ना काही आपण मागण्यावरच असतो. पण मला सहज कुणीतरी जाऊन त्या पांडुरंग परमात्म्याचं किंवा आपल्या ग्रामदैवताचं सहज जाऊन दर्शन घेऊन कुणी आलं नाही का? अरे आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण कुठं मागत असतो तर त्या देवाच्या समोर जाऊन मागत असतो. एका ठिकाणी असा प्रसंग आला. एक मुलगा काय झालं 10वी 11वीच्या परीक्षा चालू होत्या आणि त्या पिरियड मध्ये एक मुलगा देवाजवळ गेला. सरपंच साहेब देवाजवळ गेला. देवाला म्हणला देवा हनुमंतरायांच्या समोर जावं. आणि देवा अहो बघा ना कालपासून मी पेपर देतोय. मराठीचा पेपर झाला, हिंदीचा पेपर झाला, आता इंग्लिशचा पेपर आहे आज. आणि हनुमंतराया काहीतरी करा, आज इंग्लिशचा पेपर आहे. कोण म्हणतो? तो मुलगा. कुणाला? देवाला. कुणाला? हनुमंतरायांच्या समोर जाऊन देवा हनुमंतराया ए हनुमंतराया आज माझ्या इंग्लिशचा पेपर आहे, काहीतरी कर. आता महाराज खरंच हनुमंतराय येऊन लिखतील का? हनुमंतराय काय म्हणाले बरं बरं का. हनुमंतराय असं म्हणतात अरे मला जर इंग्लिश आली असती तर देवळात कशाला बसलो असतो. अहो काय मागावं याची अक्कल सुद्धा पाहिजे. काय मागितलं पाहिजे याची अक्कल पाहिजे का? देवाने येऊन तुमची परीक्षा द्यावं. अहो पोरावचं सोडा हो. सरपंच साहेब मोठे मोठे लोक सुद्धा तरुण त्या रामप्रभूजीकडे जातात. रामप्रभूजी देवा तुमचं जे झालं ते माझं झालं. काय झालं? तुमची बी बायको पडून गेली, माझी पडून गेली, जरा सापडून. राम म्हणले अरे माझीच हनुमंताला आणून दिली तर तुझी कुणाकडे मागू? अहो मागण्यात काहीतरी बदल पाहिजे. काय मागावं? अरे देवा तुला द्यायचंय ना, देवा तुला द्यायचंय ना, देवा अरे काय मागितलं पाहिजे? अरे थोडक्यात सांगून जातो. अरे देवाला गेल्याच्या नंतर अरे चुटकीभर साखर ठेवून त्या देवाला मला नातू होऊ दे म्हणून हे मागायचं नाही. अरे आपण जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर काय मागावं? देवा तुला द्यायचंय ना देवा मला घोडा कर म्हणतात. घोडा. जेव्हा मला नवरदेवाच्या लग्नामध्ये नवरदेवाला घेऊन फिरणारा ते घोडा नकोय. अरे ज्ञानोबरायांच्या पालखीमध्ये चालणारा आणि ज्ञानोबरायांच्या पादुका घेऊन चालणारा ते घोडा कर म्हणतात. जन्माला येऊन आपण हे मागितलं पाहिजे. देवा तुला द्यायचंय ना, देवा तुला द्यायचंय ना, देवा जर तुला काही द्यायचं असेल तर मला बैल कर म्हणतात. बैल मागायची वस्तू आहे. अरे देवा मला शेतामध्ये राबणारा बैल नकोय, शेतामध्ये काम करणारा बैल नकोय. अरे मला तुला बैल जर करायचा असेल ना, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या पालखीला घेऊन चालण्याचा मान मला भेटावा. त्या बैलानं म्हणावं हे मागावं, हे देवाला मागावं. देवा तुला द्यायचंय ना, देवा जर तुला द्यायचं असेल तर मला पायरी कर म्हणतात. पायरी? अहो पायरी मागायची वस्तू आहे. देवा मला दवाखान्याची पायरी नकोय, देवा मला घराची पायरी नकोय, देवा मला कुण्या स्मशान भूमीची पायरी नकोय. देवा तुला पायरी जर करायची असेल तर देवा तुझ्या पायाशी जागा मला भेटावी. अजोगर देव, अजोगर मनुष्य, अजोगर माणूस आधी माझं दर्शन घ्यावं, नंतरच त्या देवाचं घ्यावं. देवा तुला करायचं असेल ना मला पायरी कर हे मागावं. देवा तुला द्यायचं असेल ना, देवा जर तुला द्यायचंय ना, अरे देवा मला झाड कर म्हणतात. झाड? अहो झाड मागायची वस्तू आहे. देवा मला लाजाळूचं झाड नकोय, मला आंब्याचं झाड नकोय. का? तर लोक उठून महाराज मला दगड घालतील, त्याचं झाड मला नकोय. अरे देवा तुला झाड जर करायचं असेल ना, अरे तुझ्या बाजूला राहणारं झाड, अरे तुझ्या सोबतीला राहणारं झाड अरे मला कर म्हणतात. अरे आपण जन्माला आल्याच्या नंतर हे मागावं. अरे आपण काय मागतो देवासमोर? देवा 4 वर्ष झालं माझ्या मुलाच्या लग्नाला, अजून नातबाळ नाही, अरे हे मागावं.
अरे संसारातलं मागण्याकरता काहीतरी परमार्थातलं मागा, काहीतरी चांगलं मागा. अरे अरे आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या वडिलांनी अरे त्या रोज त्या देवाचं दर्शन घ्यावं, आणि ते रोज त्या देवाचं दर्शन घेत असताना अरे स्वतः देव म्हणतो, अरे महाराज अहो तुम्ही काहीतरी मागा. रोज तुम्ही दर्शन घेताय, रोज तुम्ही त्या माझं तुम्ही रोज दर्शन घेऊन जाताय, अहो तुम्ही काहीतरी मागा. कोण म्हणतंय? अरे पांडुरंग परमात्मा म्हणतोय कुणाला? अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या वडिलांना, अहो उघं तुम्ही येऊन दर्शन घेऊन जाऊ नका, काहीतरी मागा. अरे देवानं म्हटल्याशिवाय आपण मागू नये. अरे आपण मागावं, आपण काहीतरी म्हणावं, आणि आपण काहीतरी त्या देवासमोर सांगावं. अरे महाराज ते सांगण्याकरता आपण चांगलं राहिलं पाहिजे. अरे आपण जर चांगलं जर निर्मळ जर राहिलात ना, आपण चांगलं जर राहिलात ना, चांगलं जर वागलात ना, अरे आपल्या मनाची इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याकरता साक्षिक देव आहे. अरे आपण मागण्याच्या अगोदर देव आपल्याला देतात हो, पण आपण तसं वागलं पाहिजे, तसं आपण राहिलं पाहिजे. तसं महाराज आपण त्या सतत त्या पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे. अरे आपण जन्माला आल्याच्या नंतर काय न्यायचं महाराज? काहीच न्यायचं नाही. खाली हात आया था और खाली हात जाना है. काहीच नाही महाराज. अहो आपण रिकाम्या हातानं आलोय आणि रिकाम्या हातानं जाणार आहेत. महाराज माणसाला कुठून गर्व येतो की मला हेच कळत नाही. आपल्याला कळतच नाही. एखादी गावामध्ये माणूस यावा आणि आपण त्या माणसाला म्हणावं, अहो हे काही 10 एकर जमीन माझी आहे. अरे बाबा तुझा बाप सुद्धा हेच म्हणत होता रे, तुझा आजा सुद्धा हेच म्हणत होता, हे 10 एकर जमीन माझी आहे. अरे माणूस जाईल पण जमीन जाग्यावरच राहणार आहे. उगाच आपण माणसाला म्हणावं, अरे बाबा तुझं शेत जरी तुझं आहे, अरे हे शेत तू जाणार आहे पण शेत तिथं राहणार आहे. तुझं लेकरू तुझं बाळ तुझं मुलगा येणार आहे, अरे मुलगा सुद्धा हेच म्हणणार आहे, अहो हे 10 एकर जमीन माझी आहे. कोण म्हणते? मुलगा सुद्धा. अरे मुलाला सुद्धा इथंच ठेवून जावं लागतं. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजारी पाटी काय भारे होते, आजारी पाटी काय भारे होते. आजचा गेला पंजा गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अरे सगळेच जाणार आहे. अहंकार गर्व कशासाठी आहे? काहीच नाही महाराज. अरे आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर काहीच न्यायचं नाही, सगळं काही इथून टाकून जायचंय, सगळं काही इथंच टाकायचंय आणि रिकाम्या हाताने आपल्याला जायचं. विचार करा. तशा करता आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं आपण राहिलं पाहिजे. अरे जर एका ठिकाणी महाराज असं झालं, रोज एक माणूस माझ्या समोर यायचा, महाराज बसल्या जागी महाराज माझं घरामध्ये बसलं की महाराज पोटच दुखायले हो. रोज यायचा, महाराज माझं पोट दुखायलंय, पोट दुखलेलंय. अरे मी म्हणलं बा दवाखान्यात जा, दवाखान्यामध्ये दाखव, काहीतरी इलाज कर, काहीतरी बघ. उगं पोट दुखलाले म्हणून असं बसू नकोस. महाराज बक्कळ दवाखाने केलो पण पोटच काही कमी होईना. सरपंच साहेब पोटच कमी होईना. झालं काय? काय नाही महाराज, ज्या दिवशी माझ्या बाजूला
याला म्हणावं कीर्तन, याला म्हणावं परमार्थ, याला म्हणावं वारकऱ्यांचं रक्त. अरे वारकऱ्यांचं रक्त जर तुम्हाला ऐकायचं असेल ना, अरे या वारकऱ्यांचं रक्त जर तुम्हाला पाहायचं असेल ना, या वारकऱ्यांचं रक्त जर तुम्हाला बघायचं असेल ना, राजे राजे राजा तुम्हाला जर कडावर जायचं असेल ना राजा, माझ्या देवाचं नाव राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते राजा राजा तुम्हाला जर कडावर जायचं असेल ना राजा, राजा तुम्हाला जर कडावर जायचं असेल ना,
राजे तुम्हाला या काळाची गरज आहे राजे. राजे तुम्ही गडावरती जावा राजे. अरे राजे म्हणा राजे, राजे तुम्ही गडावर जावा राजे. अरे या माती सुद्धा म्हणेल, अरे तोफेचा आवाज पर्यंत हा बाजी काढता राजे. टाळी बसवा राजा. तुम्हाला जर गडावर जायचं असेल राजे, अहो तुम्ही राजा गडावर जावा राजे. अरे माती सुद्धा म्हणेल, तोफेचा आवाज पर्यंत हा बाजी खंडित आहे. अरे राजेंना गडावरती पाठवून द्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांना विचार आलाय. अरे तानाजी माणूस रे या ठिकाणी एकटाच लढत असतोय. अरे विचार करावा, मावळे कमी आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांना विचार आला. अरे बाजी प्रभूजींनी म्हणावं राजा, राजा तुम्ही जावा राजा गडावरती. राजा तुम्ही गडावर जावा. राजा तुम्ही गडावर जावा. एक तोफेची माती सुद्धा मिळेल. अरे माती सुद्धा मिळेल. तोफेचा आवाज पर्यंत हा बाजी खंडित आहे राजा. बाजी प्रभूजींनी लढायला ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना बाजी प्रभूजींनी काढून द्यावं. अरे विचार करावा. बाजी प्रभूजींनी ठाम ठरवलं. अरे मी एकटा या ठिकाणी लढणार आहे, मी राहणार आहे. अरे राजेंना पाठवून द्यावं. बाजी प्रभूजींनी विचार केला. अरे एकटा लढतोय, एकटा मी पाहतोय. अरे एकटा मावळे माझ्याकडे कमी आहे. अरे बाजी प्रभूजींनी ठरवलं, एकटा लढतोय माझा बाजी प्रभू. बाजी प्रभूजी एकटा लढत असताना बाजी प्रभूजींना विचार आला नाही, आज माझा मृत्यू होणार आहे. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून जाणार आहे. अरे विचार माझ्या बाजी प्रभूजींना आला नाही. बाजी प्रभूजींनी तर लढतायत. लढत असताना बाजी प्रभूजींना विचार डोक्यामध्ये येतोय. समाजासमोर लढत असताना बाजी प्रभूजींनी विचार करावा. अरे राजेंना बरी पाठवावं. राजेंना बरी पाठवण्याच्या नंतर माझ्या बाजी प्रभूजींनी लढायचा प्रयत्न करावा. माझ्या बाजी प्रभूजींचे हात कापले गेले. बाजी प्रभूजींनी ठरवलं, अरे आज मी राहणार नाही. माझ्या बाजी प्रभूजींचे हात कापले गेले माई बापा. तरी आज सुद्धा बाजी प्रभूजींचं नाव आपण ऐकत आहे. अरे विचार करा, या बारीकऱ्यांसाठी पवित्र अशा मातीमध्ये आपण राहतोय ना. अरे विचार करावा, आपण विचार पाहावा. अरे अरे बघा, विचार आपण करताय. आमच्या राजमाताची विचार करावा. समोरच्या किल्ल्यावरती हिरवा ध्वज माझ्या आई साहेबांना दिसतोय. आई साहेबांनी यावं. राजेंशी म्हणावं, राजे महाराज, अहो मला समोरच्या किल्ल्यावरती हिरवा ध्वज दिसतोय. अरे समोरच्या किल्ल्यावरती आम्हाला हिरवा पताका दिसतोय. अरे काय करावं. एखादी समोर विचार आला. तानाजी महाराजांनी समोर यावं. विचार करावा, मुजरा घालावा. राजे मुजरा केला. राजेंना विचार करतायत. तानाजी महाराजांनी विचार केला. राजे तुम्ही निश्चित काय, तुम्ही निवांत का बसलाय. हो तानाजी महाराज तुम्ही का आलाय. विचार केला. अहो राजे अहो माझ्या मुलाचं काही दिवसावर लग्न आहे आणि मुलाच्या लग्नाची पत्रिका